54 जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यातला पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन काय आहे? द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर्स. एका सिटीमध्ये एका वीकमध्ये जो रेनफॉल झालेला आहे तो मिलीमीटर्समध्ये आपल्याला दिलेला आहे. फाइंड द ॲव्हरेज ऑफ रेनफॉल ड्युरिंग द वीक. तर त्या वीकमध्ये या सगळ्याचा ॲव्हरेज किती ते फाइंड आउट करायचं. तर ॲन्सरमध्ये पहिली स्टेप काय करायची? पहिली स्टेप नेहमी फॉर्म्युला लिहायचा. ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपल्या टेक्स्टबुक मधलाच आहे. सम ऑफ ऑल स्कोर्स इन द गिवन डेटा डिवायडेड बाय टोटल नंबर. ही जी लाईन आहे ती काय आहे? डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. हा फॉर्म्युला लिहिला की या सगळ्या याची सम म्हणजे काय? ऍडिशन. तर ह्या सगळ्या नंबरची काय करायची? सम करायची. म्हणजे कुठले कुठले नंबर आहेत ते? 9 प्लस त्याच्या पुढचा नंबर आहे 11. 9 प्लस 11 प्लस 8 प्लस 20 ओके प्लस 10 प्लस 16 प्लस 12 ओके. 9, 11, 8 एकदा कन्फर्म करा नंबर तेच आहेत का? 9, 11, 8, 20, 10, 16 अँड 12. तर ह्या सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर तुम्ही करू शकता ही. कुठले कुठले नंबर आहेत? 9, 11, 8, 20, 10, 16 अँड 12. त्या सगळ्याची ऍडिशन किती येणार आहे? 86 येणार आहे. ओके. 9, 11, 8, 20, 10, 16 अँड 12. हे किती नंबर आहेत? 1, 2 किती नंबर आहेत? काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. याला कितीने डिवाइड करणार? 7. आता इथे करायला घेऊया आपण. 86 ला 7 ने डिवाइड करायचं. 7 1 चा 7 किती राहणार? 1, 16. 7 2 चा 14. 14 राहिल्यानंतर इथे 2 राहिल्या. 2 नंतर इथे पॉइंट द्यायचा. 20 होणार. 7 2 चा 14. 14 नंतर किती राहिले? 6 म्हणजे ते होणार 60. 60 झाल्यानंतर 60 7 8 चा 56 म्हणजे किती राहिले? 4 आणि 7 40 आल्यानंतर 4 राहिले. एक 0 द्यायची. 35. 40 झाले. 7 5 चा 35. ओके. इथपर्यंत थांबूया 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत. तर याचा आन्सर याला डिवायडेड बाय मी किती केला आता? 7 ने. तर इथे जो तिसरा प्लेस आहे तो 5 आहे. 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर आधीच्या मध्ये 1 ऍड करायचा. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे? आपला आन्सर येणार आहे 12.29 आणि हे किती आहे? मिलीमीटर मध्ये. तर मिलीमीटर मध्ये असल्यामुळे काय द्यायचं इथे? एमएम. मिलीमीटर. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. मिलीमीटर. ओके. Now second question. During the annual function of a school, women's self-help group had a set up snack stall. Their sales every hour were worth 960, 830, 945, 800, 847, 970 respectively. What was the average of hourly sales? तर काय केलंय? अॅन्युअल फंक्शन साठी वुमन सेल्फ हेल्प ग्रुपने काय केलंय? स्नॅक स्टॉल जो आहे तो लावलेला आहे आणि प्रत्येक तासाला किती सेल झालाय? पहिल्या तासाला 960, दुसऱ्या तासाला 830 असे दिलेले आहेत आपल्याला. तर हे किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6. तर याचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर ॲव्हरेजचा पहिली स्टेप मी दरवेळी सांगतोय तसं ॲव्हरेजचा पहिल्यांदा फॉर्म्युला घ्यायचा आणि ॲव्हरेजचा फॉर्म्युला घेतल्यानंतर जस्ट मिनिट. पहिली स्टेप ॲव्हरेजचा फॉर्म्युला. त्यानंतर आता ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स. तर इथे बघा पहिला नंबर किती आहे? 960. दुसरा नंबर किती आहे? 830. तिसरा नंबर आहे 945. चौथा आहे 800. ओके. आता मी इथे खाली लिहितो, तुम्ही सलग एक सलग लिहा. 847 प्लस 970. ओके. 960, 830, 945, 800, 847 आणि 970. किती नंबर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. मग 6 ने डिवाइड करायचं. त्यासाठी आधी काय करायला पाहिजे? या सगळ्यांची ऍडिशन करायला पाहिजे. तर 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970. या सगळ्याचे ऍडिशन किती येणार आहे? ऍडिशन केल्यानंतर 5352. याला कितीने डिवाइड करायचं? 6 ने डिवाइड करायचं. तर 5352 ऍडिशन तुम्ही करू शकता. आता 6 ने डिवाइड करताना 6 8 चा
48 म्हणजे किती राहिले 5, परत पुढचे 5 घेतले. 6 9 जा 54 म्हणजे 1 राहिले आणि पुढचा नंबर किती आहे 2. सो 6 2 जा 12. ॲव्हरेज किती आलं सगळ्याचं 892 आणि याचं युनिट काय आहे बघा. जसं मागच्या वेळी आपण मिलीमीटर लिहिलं होतं इथे. कारण रेनफॉल होता तसं इथं रुपीज आहे. त्यामुळे लिहिताना असं लिहा. तर रुपीज 892 and that is required. थर्ड क्वेश्चन आहे द अॅन्युअल रेनफॉल इन विदर्भा इन 5 इयर्स इज गिवन बिलो. विदर्भमध्ये 5 इयर्स मध्ये जो रेनफॉल झालाय तो दिलेला आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 इयर्स. तर या 5 इयर्ससाठी म्हणजे पहिल्या इयरला किती झालाय 900, दुसऱ्या 650, परत 450, 733 आणि 400 मिलीमीटर. तर मग याचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर पहिली स्टेप मी दरवेळी सांगतोय काय करा, फॉर्म्युला हे करा आणि ॲव्हरेज इज इक्वल टू तर सगळ्याचे ॲडिशन. तर कुठले कुठले नंबर आहेत 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 आणि किती नंबर आहेत हे काउंट केलं तर 1 2 3 4 and 5. कितीने डिवाइड करणार त्याला 5 ने. त्याआधी काय करायला पाहिजे या सगळ्याचे ऍडिशन करायला पाहिजे आपल्याला. कुठले कुठले नंबर आहेत ते 900 प्लस 650 प्लस 450 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400. त्या सगळ्याची जर ऍडिशन केली 900 650 450 733 आणि 400 तर ते आन्सर येणार आहे 3133. त्याला 5 ने डिवाइड करायचं. तर 5 ने डिवाइड करताना काय करणार असं इथे रफली ते समोरच करून देतो तुम्हाला. तुम्ही बॅक पेजला गेलं तरी चालेल. 5 6 जा 30 1 राहिले 13 नेक्स्ट नंबर घेतला. 5 2 जा 10 म्हणजे परत 3 राहिले. परत पुढचा नंबर घेतला 333 5 6 जा 30 परत 3 राहिले पॉईंट द्या. पॉईंट दिल्यावर काय होणार 30 म्हणजे 5 6 जा जस्ट मिनिट 5 6 जा किती येणार 30 30 मायनस 30 0 म्हणजे आन्सर किती आला आपलं 626.6. आता हा रेनफॉल आहे आणि त्याचं युनिट काय दिलं मिलीमीटर. 626 मिलीमीटर युनिट द्यायला विसरायचं नाही. Now next question number 4. A farmer bought some sacks of animal feed. The weight of the sack are given below in a kilograms. What is the average weight of a sack? किलोग्राम मध्ये वेट दिलेला आहे आणि या सगळ्याचं आपल्याला काय करायचं ॲव्हरेज काढायचं. तर पहिली स्टेप नेहमीप्रमाणे पहिला त्याचा फॉर्म्युला आणि फॉर्म्युला झाला की म्हणजे सगळे नंबर दिलेत आपल्याला. पहिला नंबर दिलेला आहे 49.8 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस लास्टचा जो नंबर आहे 48.8. या सगळ्याचे ऍडिशन करायचे आणि हे किती नंबर आहेत एकूण 3 3 प्लस 3 6 प्लस 2 8. तर टोटल 8 आहे तर 8 ने डिवाइड करायचं. आधी ह्या सगळ्यांची तुम्हाला ऍडिशन करायला पाहिजे. तर ऍडिशन या सगळ्यांची करूया आता आपण. कुठले कुठले नंबर आहेत 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8. या सगळ्याची जर ऍडिशन केली आपण हे नंबर तर ती येते 395.2 आणि याला 8 ने डिवाइड करायचं. याला 8 ने डिवाइड करताना इथे रफली करूया 8. तर 8 4 जा 32 म्हणजे राहणार 7 पुढचा नंबर 5 75 8 9 जा 72 म्हणजे किती राहिले 3. आता इथे पॉईंट आहे तो पॉईंट द्यायला विसरू नका. हा 2 होणार 8 4 जा 32 म्हणजे किती येणार 49.4 आणि त्याचं युनिट द्यायला विसरू नका. हे सगळे कशामध्ये किलोग्राम मध्ये 49.4 kg. किलोग्राम मधला के आहे केजी. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. इथे आपण 4 जे क्वेश्चन आहेत त्याचे सगळ्याचे आन्सर्स इथे बघितले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघूया.
थँक यू.